सांगलीत थंडीची लाट, पारा 13 अंशाखाली. रस्त्यांवर शेकोट्या पेटल्या. थंडीची लाट पुढील आठवडाभर राहण्याची शक्यता. सांगली जिल्ह्यात थंडीचा जोर वाढून तापमान 10 ते 9 अंशांपर्यंत खाली घसरलं आहे. त्यामुळे नागरिकांना चांगलीच हुडहुडी जाणवते आहे. उत्तरेकडे थंडीची लाट असून येथून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यासह जिल्हासुद्धा गारठला आहे. वाढलेल्या थंडीमुळे पहाटे आणि रस्त्यांवर शेकोट्या पेटू लागलेल्या आहेत. अनेक लोक स्वेटर, कानटोपी, हातमोजे अशा अनेक लवाजम्यांसह बाहेर पडताना दिसत आहेत आणि ही थंडीची लाट पुढील आठवडाभर राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडल्याने त्याचे परिणाम महाराष्ट्रातही जाणवत आहेत. मागील 2 महिन्यांपासून जिल्ह्यात थंडी सक्रिय झालेली आहे. हवामान विभागाने राज्यात 10 आणि 11 डिसेंबरला येलो अलर्ट दिलेला आहे. सांगली शहरासह जिल्ह्यात सरासरी तापमान, किमान तापमान 9 ते 12 अंशापर्यंत राहणार आहे आणि या शीतलाटेमुळे नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना हवामान विभागाकडून करण्यात आलेल्या आहेत. तापमानातील बदल, थंडीचा कडाका, हवेतील प्रदूषण यामुळे ताप, सर्दी, खोकला, घशातील संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ होते आहे. थंडीमुळे पहाटे आणि सकाळी धुके पसरत आहे. सकाळी व्यायामासाठी बाहेर जाणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. सकाळी विद्यार्थ्यांना कुडकुड शाळा गाठावी लागते आहे. रस्त्यावर उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी होते आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.